या चर्चेत इंद्रजित सावंत इतिहास तज्ज्ञ सहभागी होत आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर घेणार आहे. सावंत साहेब, ज्या पद्धतीने म्हणजे दोन मुद्दे आहेत की श्रीमंत कोकाटे असं म्हणतात की इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला, त्यानंतर धुरी असं म्हणतात की नाही, जो इतिहास लिहिला आहे किंवा त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो योग्य आहे. काय संभाजीराजे महाराष्ट्राला कळलेत? संभाजी महाराजांच्या इतिहासावर ज्या पद्धतीने आता वाद चाललाय तो दोन विचारधारांचा वाद आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामधनं संभाजी महाराजांचा कागदपत्रातनं मिळणारा सत्य इतिहास दोन्ही बाजू सांगत नाहीये. म्हणजे संभाजी महाराज हे हिंदू धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं अशी जी मंडळी सांगतात ती सुद्धा कागदपत्रामध्ये औरंगजेबानं ज्यावेळेला संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबाच्या दरबारात आणलं गेलं त्यावेळेला औरंगजेबाचे संभाजी महाराजांच्याकडे फक्त 3 मागण्या होत्या. तीन त्यांनी गोष्टी त्याच्याकडे मागितलेल्या होत्या. की पहिली गोष्ट आहे की तुझ्या जे किल्ले आहेत सगळे ते सगळे मुघलांच्या स्वाधीन कर, माझ्या स्वाधीन कर. दुसरी गोष्ट तुझा खजिना कुठं ठेवलाय ते सांग. आणि तिसरी गोष्ट तुझ्याकडं कोण कोण फितूर झालंय मुघलांच्याकडनं, म्हणजे माझ्याकडचं फितूर कोण झालंय तुझ्याकडं. या 3 गोष्टी मागितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये कुठेही तू मुसलमान हो मग तुला सोडतो, तू मुसलमान धर्म स्वीकार असं कुठेही म्हटलेलं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा खुनाचा जो संबंध लावला जातो तो सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावला गेलेला आहे. माझ्या मतानुसार गुढीपाडवा हा शिवकाळात सुद्धा साजरा होत होता. त्याच्या अनेक नोंदी आपल्याला उपलब्ध आहेत. परनाल पर्वत ग्रहण आख्यान जे शिवाजी महाराजांच्या काळात लिहिलं गेलं त्याच्यामध्ये ज्या वेळेला पनागड सारखा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला त्यावेळेला त्या किल्ल्यावर गुढ्या उभारल्या गेल्या असे स्पष्ट उल्लेख आहे. दोन्ही बाजूने इतिहास चुकीच्या पद्धतीने मानला जातो. चला सावंत साहेब, आपले खूप आभार, धन्यवाद. मी श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जाणार आहे. तुम्ही ऐकलं धुरी काय म्हटले, सावंत काय म्हटले, संजय सोनवणे काय म्हटले. आता या सगळ्या मुद्द्यांना म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की मुसलमान झाले नाहीत. आता सावंत असं म्हणतात की नाही, त्याचा काही संबंधच नाही आहे. यांनी जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत, काय भूमिका आहे तुमची? इंद्रजित सावंतनी जी मांडणी केलेली ती अगदी रास्त आहे, एकदम बरोबर आहे. कारण औरंगजेबाने संभाजीराजांना धर्मांतराचा आग्रह धरल्याची नोंद नाही. फक्त 3 प्रश्न काय विचारले ते इंद्रजित सावंत यांनी सांगितलं आणि तीच वासी बेंद्रे, डॉक्टर कमल गोखले यांनी मांडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा, संभाजीराजांची हत्या वैदिक पद्धतीने झालेली आहे. जी तुकाराम महाराजांची हत्या, संभाजीराजांची हत्या, ती परंपरा बंद नाही. संजय सोनवणेजी म्हणाले की संभाजीराजांची हत्या करणे इतके काही शूर नव्हते. संभाजीराजांचा वध झाला असंही कुठे लिखाण आहे? हो, संभाजीराजांची हत्या झाल्याचं वर्णन अलीकडच्या काळामध्ये खूप चांगलं संशोधन संभाजीराजांवरती चंद्रशेखर शिखरे यांनी केलेलं आहे. चंद्रशेखर शिखरे यांचा एक ग्रंथ शिवाजी महाराजांवरती प्रति इतिहास म्हणून आलेला आहे. आणि संभाजीराजांवरती त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे की त्यांनी तर अत्यंत पुरावे देऊन, म्हणजे त्या काळातले संभाजी महाराजांच्या काळातील जे समकालीन ग्रंथ आहेत, म्हणजे शिवभारत, राधामाधवला चंपू, परनाल पर्वत ग्रहण आख्यान, बुधभूषण, जयदेशकावली, त्यानंतर औरंगजेबाच्या पदरीचे साकी मुस्तेद खान होता, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान, या समकालीन साधनाचा अन्वयार्थ लावून चंद्रशेखर शिखरे यांचं जे संभाजीवरचं पुस्तक आलेलं आहे ते संभाजीराजांची हत्या ही वैदिक परंपरेनुसार करण्यात आलेली आहे. आणि काही नवं नाही हो. कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या आपण आताचं उदाहरण पाहतोय ना. हे म्हणजे हा जो ज्यांनी सत्यासाठी संघर्ष केला, नाहीये कुठेतरी चुकीच्या दिशेने चर्चा भटकवू नये अशी आम्ही त्यांना पोलिसांना लेटर दिलेलं आहे. आम्ही चर्चेला आम्ही निवेदन दिलेली आहेत. अशा तऱ्हेने चर्चा आणि कुठेही असा जातीवादाचा संबंध घेऊन पोलिसांनी पुरावे दिलेले नाहीत. पुराव्यासाठी बोलू नका, माफी मागावी लागेल तुम्हाला. जशी बाहेर दहशत निर्माण करता तशी चर्चा काय तुम्ही लाईव्ह याच्यावर बोलतात, पुरावे नसताना काही तुम्ही कुठल्याही गोष्टीला रोखलं पाहिजे. इतिहासावर बोला तुम्ही. नाही, मला सांगा, कुणाच्या बोलण्याचा अधिकार मी हिरावून घेऊ शकतो? नका घेऊ. मी तुम्हाला जेवढी संधी दिली तेवढीच त्यांना संधी देतोय. पण कुठल्याही गोष्टीला आता सध्या वातावरण पेटवण्याचं जर कोणी काम करत असेल तर तिथे रोखलं पाहिजे. आपल्याला इतिहासावर चर्चा करायला आलं ना, गुढीपाडवा आणि तो संबंध इतिहासाच्या दृष्टीने बघायला आलो ना, मग माझं ठाम मत आहे आणि प्रेक्षकांचंही ठाम मत आहे. तुम्ही घ्या ना, इतिहास संशोधक आहात ना, इतिहास संशोधकाचा. आता मला गुढीचा मला मुद्दा मांडायचा आहे.
की संभाजीराजेंची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथीप्रमाणे एक मुद्दा आहे गुढीपाडवा ना, येतो. संजय सोनवणे किंवा त्यापूर्वी गुढ्या उभारल्या जात होत्या ना. हो हो, गुढी त्यांनी जो उल्लेख केला की सातवाहन काळामध्ये गुढी उभारली जात होती असं त्यांनी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शालिवाहन चालवला का? छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर स्वतःचा शिवशक सुरू केला. 6 जून 1674 जो शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर त्यांनी शिवशक सुरू केला. त्यांनी कुठे शालिवाहन आणला किंवा विक्रम संवत्सर आणला? शिवाजीराजांनी तर शिवशक सुरू केलेला आहे ना, स्वतःचा स्वतंत्र शिवशक सुरू केलेला आहे. आणि जो गुढीचा, आता गुढीपाडव्याला आपला विरोध नाही, सणाला आपला विरोध नाही. सण ही या देशातील खूप सण हे कृषी परंपरेतून आलेले सण आहेत या देशातल्या. पण बरेचसे सण हे आपल्या अपमानाचे क्षण सुद्धा या देशामध्ये सुरू केलेले आहेत. डॉक्टर आहा साळुंके जे धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक आहेत, त्यांचा तुळशी विवाह एक समीक्षा नावाचा ग्रंथ आहे, आपण जरूर वाचा सर्वांनी, की तुळशीचं लग्न कसं आलं आपल्याकडे, हरतालिकेचं व्रत कसं आलं, असं खूप संशोधन डॉक्टर आहा साळुंकेजींनी सुद्धा केलेलं आहे. गुढीपाडव्याला आपला विरोध नाही. वारकरी संप्रदायातील संत नामदेव, संत चोकोबा महाराज, संत तुकाराम महाराज गुढी उभारावी वाटे चालावी पंढरीची, गुढीचा उल्लेख वारकरी चळवळीमध्ये सुद्धा येतो. आपला गुढीला विरोध नाही. परंतु जे स्वरूप आहे गुढीचं ते कुठल्या शालिवाहन परंपरेने सांगितलंय का? ते कुठल्या मध्ययुगीन काळातल्या वारकरी परंपरेने गुढीचं स्वरूप सांगितलंय का? गुढी जर हिंदू धर्माचा सण असेल तर मग हिंदू फक्त महाराष्ट्रातच राहतात का? महाराष्ट्राच्या बाहेर हिंदू राहत नाहीत का? मग गुढी महाराष्ट्राच्या बाहेर का उभारली जात नाही? राम वनवासातून परत आल्यानंतर गुढी उभारली जाते असं म्हटलं जातं, मग अयोध्येमध्ये गुढी का उभारली जात नाही? याचं पुन्हा एकदा पुनर्लेखन झालं पाहिजे ना, संशोधन झालं पाहिजे. संभाजीराजे शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, अत्यंत लढवय्या महापुरुष होता. तर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर हा एक दुसऱ्या मुद्दा दिवशी- खूप महत्वाचा आहे की ती इतर राज्यात गुढीपाडवा साजरा केला जात नाही. मग हिंदू महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाहीत का? महाराष्ट्रातच नाही, राहतात का? संजय जी अगदी थोडक्यात सांगा की म्हणजे हिंदू तर संपूर्ण देशात आहे, संपूर्ण जगात हरियाणामध्ये आहे. विचारलं ना त्याचा मुद्दा असा आहे की राज्यात म्हणजे महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा केला जातो, पण इतर राज्यात हा जो सण आहे वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तिथे का गुढी उभारली जात नाही? खरं म्हणजे गमतीशीर आहे. मी मगाशी सांगितलंय की सातवाहन गौतमीपुत्र सातवाहनाने विजय मिळवला म्हणून हा सण साजरा करायची पद्धत आली. त्यांनी तो शकच चालू केला, कारण शकांना त्यांनी हरवलं होतं आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला होता. आता सातवाहनांचं राज्य आपण पाहूया ते कुठे कुठे होतं? ते महाराष्ट्रात होतं, गुजरातच्या काही भागावर होतं, मध्य प्रदेशच्या काही भागावर होतं, कर्नाटकात होतं आणि आंध्रात होतं. आता तुम्ही बघा, गुढी याच भागामध्ये आजही साजरी होते. रामाचा संबंध नाही, त्यामुळे उत्तरेमध्ये किंवा अयोध्येकडे गुढी साजरा होण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे हे जे चुकीचे प्रवाद पसरवले जातात आणि त्याचा संबंध कुठेही जोडला जातो, हे मला असं वाटतं की आपण आपल्याच परंपरा नाकारायचा यातनं प्रयत्न करत असतो. आणि परंपरा नाकारून आपण बहुजन असो कुणी असो आपण काय साध्य करणार आहोत? मुळात हा सण नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा वर्षारंभ आहे आणि हा शक जो गौतमीपुत्र शालिवाहनाने सुरू केला तो त्याच्या विजयाची स्मृती म्हणून हा, याला धर्माचं काही संबंध नाही या गुढीपाडव्याशी. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या विशिष्ट दैवताची पूजा करणं किंवा उपवास करणं असं काही परंपरा नाही आहेत. फक्त ती ध्वजा उभारायची गुढीची आणि तो विजयोत्सव साजरा करायचा, ही खरी ती परंपरा आहे. मगाशी कोकाटे म्हणाले की महाराजांनी शक चालू केलं. खरं आहे, महाराष्ट्रामध्ये झालेले 2च शककर्ते सम्राट, पहिला गौतमीपुत्र सातवाहन आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, यांना आपण सलामच केला पाहिजे, वारंवार त्यांच्याशी कृतज्ञच राहिलं पाहिजे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये हिजरी सण वापरायची परंपरा आली होती. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यप्रेमी असल्यामुळे हिजरी सण नाकारलं आणि शिवशक सुरू केलं, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे हा धर्माशी, कोणत्याही धर्माशी याचा संबंध सुद्धा जोडण्याचं काही कारण नाहीये. हा सगळ्यांचाच आनंदोत्सव आहे, सगळ्यांचाच विजयोत्सव आहे आणि आपण तो मन मोकळ्यापणाने संजयजी दुरी असं म्हणतात की हा धर्माशी जोडलेला संबंध आहे, त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, अशा प्रकारचं प्रतिक्रिया त्यांची. त्यांनी जरा इतिहास परत एकदा पाहावा. सन 78 पासून हा गुढीपाडवा सुरू होतो, त्यापासूनच संभाजी महाराजांबद्दल जो प्रसंग सांगितला त्याच्यावर मी गुढीपाडव्याबद्दल मी तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. मी गुढीपाडव्याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं बोला सर. हां, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदूंचे आपले 12 महिने कुठपासून सुरुवात होते? पहिला महिना कुठला आहे? चैत्र. ते उद्यापासून वर्ष सुरू होतं. हां, म्हणजे वर्ष सुरू, बरोबर नाही? हिंदू वर्ष कुठून सुरू होतं?
वर्ष सुरू झालं. म्हणजे काय झालं, पहिला दिवस झाला. ही परंपरा प्राचीन परंपरा. पहिला दिवस काय होतो, पहिला दिवस तुम्ही मूळ जा तुमच्या पिंडातून ब्रह्मांडाकडे जर मूळ गेला तर ब्रह्मांडाचा पहिला दिवस जो असतो तो पहिला दिवस म्हणजे कोणता, चैत्राचा पहिला दिवस. हा सर्वत्र साजरा का केला जातो, कारण या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. आधी नंतर जीवाला जन्माला घातलं, पण आधी सृष्टीची निर्मिती केली. आणि सृष्टी देवता, मला बोलू द्या ना. आता गुढीपाडव्याचा धर्माशी काय संबंध आहे तर मला सांगायला पाहिजे ना. सृष्टी निर्मिती केली, मग सृष्टीतील घटक कोणते, तर ब्रह्मदेवाचे जे सृष्टीतील घटक असतात ते 3 असतात, प्रजापती, सूर्य आणि आपल्या तेजलहरी. ह्या तेजातून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्यानंतर सर्व सृष्टी आणि नंतर जीव बनतो. पण या तेजलहरी सृष्टीला मिळण्यासाठी ज्या काही पूर्वी सात्विकता होती, सोहमभाव होता, लोकांना ते ज्ञान व्हायचं, नंतर ज्ञान घसरायला लागलं, लोक मायेकडे, मायावादाकडे खूप वळल्यामुळे आता ते ज्ञान होत नाही, कळत नाही त्यातला अर्थ. म्हणून आता काही वस्तू, उदाहरणार्थ विभूती, या विभूती असतात. उदाहरणार्थ आम्र, आंब्यात सगळ्यात आंबा कुठला आहे, सगळ्यात गोड, आपण फळांचा राजा म्हणतो. अगदी थोडक्यात मी सांगतो ना, थोडक्यात. आंब्याचं पान आहे, संजय सोनवणे म्हणतात चुकीचं सांगू नका. आंब्याचं नाही सांगत आहे. आंब्याचं पान आहे, तेजतत्व धारण करतो. आम्ही तुमच्या घराला आंब्याची पानं लावता. कडुनिंबाचा प्रसाद, मी आयुर्वेदाचा डॉक्टर आहे संजय सोनवणे, तुम्ही आयुर्वेदाला तरी चॅलेंज करू नका. कडुनिंबाचा प्रसाद आयुर्वेदाला चॅलेंज करू नका तुम्ही. तो आणखी एक भाग आहे, कडुलिंब का लावतात. साऱ्या जगाने चॅलेंज केलेलं आहे. पण आता तुम्ही ऐकलं संजय आरोग्य सगळं मिळण्यासाठी. आणि त्या देवता आहेत, प्रजापती, सूर्य, तेजलहरी आणि पृथ्वी नांगरावी लागते. ते तत्व आपल्याला मिळावं लागतं. आणि देवाला जसा कळस असतो ना, संजयजी अगदी थोडक्यात, कारण देवळावर कोकाट्यांचा कळस वेळ मी असतो, तुम्हाला तशी ती देतो. तांब्याची संजयजी गुढी बोला. असते. पहिली गोष्ट हे चुकीचं असं सांगतायत की जर सृष्टी निर्मिती त्या दिवशी झाली, ब्रह्मदेवाने केली, तर 1937 वर्षापूर्वी केली असं मान्य करावं लागेल यांना. म्हणजे पृथ्वीची निर्मितीच 1937 वर्ष झाली एवढंच म्हणावं लागेल. धर्माचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये. हे काही धर्माचं तत्वज्ञान सांगायचं व्यासपीठ नाहीये. ऐतिहासिक गोष्टींची आपण चर्चा करत आहोत आणि ती चर्चाच इथे व्हायला पाहिजे. इथे आपण सर्वांनी मिळून मुळात असे वाद निर्माण व्हावेत का, असे वाद निर्माण झाल्याने समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी का, हा मला असं वाटतं की जास्त सर्वांच्या दृष्टीने म्हणूनच ही चर्चा आहे की सगळ्या बाजू समोर आल्या पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण झालं, बुद्धी वाढली, ज्ञान आलं तर कदाचित वाद निर्माण होत नाही. हा जगातला नियम आहे. ज्याला माहिती असते तो एक पाऊल पाठी येतो, आणि ज्याला माहीत नसते, ज्याच्याकडे अज्ञान असतं तो वादात पडत असतो. म्हणून ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. मी ही चर्चा आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केलेली आहे. श्रीमंतजी यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे. डॉक्टर धुरी यांचा खूप अभ्यास आहे. खूप चांगलं मांडलं त्यांनी, पण चुकीचं मांडलं. कारण त्यांनी जे मांडलं होतं ते सृष्टी निर्मितीचं, ते अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी आणि हिस्ट्रोग्राफीनं सगळं खोटं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की सगळं ज्ञान अपडेट केलं पाहिजे. आपल्याला ज्यावेळेस पुढे जायचं सामोरं त्यावेळेस सगळं ज्ञान अपडेट केलं पाहिजे. आमचं मत काय, आमचा गुढीपाडव्याला विरोध नाही डॉक्टर साहेब. आमचं मत आहे गुढीपाडवा झाला पाहिजे. तो जर का 9 वर्षाचा, भगवा झेंडा उभारा घरावरती. भगवा झेंडा आपला आहे ना, भगवा झेंडा उभारतोच आहोत. भगवा झेंडा घरावरती उभारा. गुढीचं जे स्वरूप आहे ना, गुढीचं स्वरूप कोणीच सांगितलेलं नाही ना आतापर्यंत. कशी गुढी होती, काय होती, कशी उभारली जात होती, हे कुठे गुढीचे उल्लेख कुठेच कुठेच नाही. नाही. आमचं मत आहे की गुढीपाडवा दिवशी जे आहे ते भगवा झेंडा उभारा घरावरती. भगवा म्हणजे सर्वोत्तम. मग तिथे गुढी उभारली तर काय, कारण ते स्वरूप सांगावं ना. आमचं मत आहे ते स्वरूप भगवा झेंडा, शिवरायांचा भगवा झेंडा, छत्रपती संभाजीराजांचा भगवा झेंडा, वारकरी चळवळीचा भगवा झेंडा, ही भगवीची परंपरा आहे ना आपली. भगवा झेंडा उभा करावा घरावरती. मग त्याला गुढीला विरोध का, तर ते छत्रपती संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर कोणी केली, औरंगजेबाने नाही केली. अहो वैदिक परंपरेने झाली. अशी खूप लोक वापरले आहेत ना. औरंगजेबाला पाठीशी घालतात का, पाठीशी घालतात काय, आता हे पहा. आहे का त्यांच्याशी काही तुकारामाला त्यांचं आहे संत का? तुकारामाला कोण लागतो औरंगजेबाचा? हे पहा, संत तुकारामाची हत्या कोणी केली, हो, हिंदूंनी दाद दिली नाही. तुकारामांचा खून कोणी केला, तुम्हाला राग काय येतो? हिंदूंनी दाद दिली नाही. आता त्यांची चलनी नाणं चालत नाही, सुरू केलं यांनी. महापुरुषांची हत्या केली. ठीक आहे, इतकं ठीक आहे, मी येतो तुम्ही तुमच्याकडे. काय मी संदीप यांच्याकडे जातो. संदीप भोवडे यांच्याकडे जातो. मला अत्यंत गलिच्छ वातावरण. मी संदीप यांच्याकडे जातो. संदीपजी, अत्यंत गंभीर प्रश्न तुम्हाला विचारतो की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास देऊन यांच्या संदर्भात काही माहिती पसरवून हिंदू मुसलमान यांच्यामध्ये वाद निर्माण केले जातोय का, झाले सर? मुळातच ज्यावेळेस म्हणजे हा जे साम्राज्य विस्ताराचा वाद होता, मुस्लिम हिंदू
हिंदू ब्राह्मण हा वादच नव्हता. मुळात साम्राज्य विस्ताराचा वाद होता आणि औरंगजेब हा मुस्लिम होता म्हणून आपण मुसलमानांशी आपण वाद तयार केलेला आहे. मुळात औरंगजेबाला हा साम्राज्य विस्तार त्याला संपूर्ण भारतावर संपूर्ण हिंदुस्थानावरती राज्य करायचं होतं आणि त्याला कुठेतरी आमच्या मराठेशाहीने त्याला आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये जकडून ठेवलं आणि मराठे आणि मुस्लिम हा वाद नसून हा साम्राज्यशाहीचा वाद होता आणि आज अत्यंत वेगळ्या पद्धतीने हा वाद रंगून आपल्या समाजामध्ये भांडण निर्माण केली जात आहे. आज इतिहासात काय झालं, इतिहासात कसं झालं ते पाहण्यापेक्षा आज काय घडते, कारण आज मला असं वाटतं जर आपल्याला भारत घडवायचा असेल, आज जर आपल्याला भारताचं साम्राज्य, आज जर आपल्याला भारत देश संपूर्ण जागतिकरणामध्ये एक नंबर न्यायचा असेल तर आपल्यामधली भांडणं मिटवायला हवीत आणि जे नाही, भांडणं मिटवायला आहे सगळ्यांनाच वाटतं, पण हे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत का? सर नक्कीच हे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. जर तुम्हाला वाद करायचे असतील तर वाद संभाजी महाराजांचा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्यासाठी वाद करा.